तर विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ अर्पित या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आपण आज संयुक्त गटक मुख्य परीक्षा 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेला पेपरमधले गणित विषयाचे ॲनालिसिस करणार आहोत। हे ॲनालिसिस अतिशय सोप्या मेथडने आणि ट्रिक्सने सॉल्व केले आहे। तरी हा व्हिडिओ पूर्ण बघून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करावे। तर बघू आपण गणिताचे सर्व प्रश्न। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ अर्पित या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण आज संयुक्त गट क परीक्षा 21 सप्टेंबर रोजी झालेला पेपर मधील सर्व गणितचे प्रश्न ॲनालिसिस करणार आहोत। तर हे सर्व प्रश्न खूप छान प्रकारे ट्रिक्सने सॉल्व केले आहेत, तरी आपण तर पूर्ण व्हिडिओ बघावा। तर बघा, पहिला प्रश्न बघा, 2, 12, 30, 56 आणि 90 संख्या मालिकावरील या प्रश्नामध्ये 2, 12, 2 आणि 12 मधील फरक हा 10 आहे। 12 आणि 30 मधील 18चा फरक, 30 आणि 56 मधील 26चा फरक, 56 आणि 90 मध्ये 34चा फरक, प्रत्येकामध्ये 8, इथे 8, प्रत्येकामध्ये 8चा, 34 मध्ये आपण 8चा फरक घेतल्यानंतर येथील 42, अशा प्रकारे 90 मध्ये 42 ॲड केल्यानंतर याची बेरीज येईल 132। अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सॉल्व केला। त्यानंतर दुसरा प्रश्न, श्याम हा रामपेक्षा उंच आहे, राम हा आमिरपेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे, शिशिर हा रामपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंच कोण? तर बघा, श्याम हा रामपेक्षा उंच आहे, राम हा आमिरपेक्षा, म्हणजे आमिर खाली, याचे 3 झाले। त्यानंतर सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे, याच्यामध्ये कुठेही सुधीर किंवा शिशिरचा रेफरन्स नाही, त्यामुळे याला आपण अलग लिहू। सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे, शिशिर हा रामपेक्षा, इथे राम शिशिर म्हणजे इथे शिशिर हा वर आणि त्याच्यावर सुधीर, इथे शिशिर त्याच्यावर सुधीर, अशा प्रकारे सर्वात कमी उंच आहे आमिर, याचं उत्तर आहे आमिर। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न, दिलेल्या उदाहरणात पहिल्या 3 मांडण्याचा अभ्यास करून प्रश्नचिन्हात जागी काय येईल ते निवडा। तर इथे आपल्याला संख्या दिल्या आहेत, इथे आपण याचा संदर्भ असा बघू शकतो, 2, 3, 5, 4 याचा संदर्भ 196 संबंधी आहे। तर 5 आणि 3 8, 8 आणि 10 आणि 14, 14चा वर्ग 196, हा लॉजिक इथे लागते। तर 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 18 आणि 3 21, म्हणजे 21चा वर्ग 441। त्यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट रक्कम ABC मध्ये 2, 3, 4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने अनुक्रमे 7, 2, 5 या प्रमाणात वितरित केली, तर परिणाम म्हणून B ला 30,000 रुपये कमी मिळाले, तर ती रक्कम कोणती? तर ABC मध्ये 2, 3, 4, तर यामध्ये B ला विचारलं, B ला मिळाली 3, तर 3च्या रेफरन्समध्ये त्यांना मिळालेली रक्कम पहिल्यामध्ये 2 + 3 4, म्हणजे ही झाली 3/9, म्हणजे त्यांना मिळाली 1/3 रक्कम, परंतु चुकीने किती दिली? 7, 2, 5, तर त्यामध्ये आपण 7, 2, 5 मध्ये B चा वाटा 2, 2 वर 7 + 2 + 5, म्हणजे याची बेरीज आली 2/14, म्हणजेच 1/7। तर बघा, इथे पहिली आली बरोबर होती 1/3 आणि चुकीने दिली 1/7, तर याचा डिफरन्स त्याने 30,000 दिला। 1/3 वजा 1/7 याची वजाबाकी केली तर ती येते 4/21। त्यानंतर 4/21 म्हणजेच 30,000, तर 30,000 गुणिले 21/4 याचा गुणाकार येईल 75,000 गुणिले 21, म्हणजे याचं उत्तर येईल
1,57,500. अशा प्रकारे याचं उत्तर 1,57,500 हे येईल. समजा घड्याळात 9 वाजले आहेत, तर अशा प्रकारे आपण घड्याळात 9 अशा प्रकारे वाजतात. त्यामध्ये तास काटा पश्चिमेकडे आहे. हा तास काटा आहे इकडे पश्चिमेकडे, तर मिनिट काटा कुठे असेल तर तो उत्तरेकडे असेल. त्यानंतर पंकज, किरण आणि अनिल या तिघांना 1,000 रुपये 2, 3, 5 या प्रमाणात वाटले, तर किरणच्या वाट्याला किती येतील? तर 1,000 रुपये 2, 3 आणि 5 याची बेरीज येते 10. म्हणजे एक वाटा येईल किरणचा, मधला वाटा 3, तर एक येईल 300 रुपये. तर खालील आकृत्याचे निरीक्षण करा. प्रश्नात जागी येणारी योग्य आकृती. तर इथे वर्तुळ, त्रिकोण, तर 3 नंबरमध्ये त्रिकोणच्या वर वर्तुळ आहे. त्यानंतर हा आयात, तर इथे येईल 4 नंबर, याच्या वर ही आकृती जाईल. पुढे बघा, इथे बे का बे आणि खाली येतील 3/2. 3/2 नंतर भागीला 5 त्रिक 15 आणि 3 18 भागीला 5. तर इथे याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 3/2 गुणिला 5/18. 5 त्रिक 15 आणि 18 दुनी 36, तर 15 भागीला 36 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय सुचवा. तर DN मध्ये 16, इथे H2S2, इथे 2 गुणिले 8 केल्यानंतर 16 येतात. त्यानंतर इथे पूर्ण वर्ग पण होतो 256. तर इथे या प्रश्नामध्ये F4Q हे आन्सर येऊ शकते, पण तसं या लॉजिकने आपण विचार केला तर F32R असं आन्सर पाहिजे. कारण B नंतर इथे D नंतर H संख्या जर सोडल्या तर इथे 4, इथे 8, 4 2 8. तशा प्रकारे B 2 सोडले तर F आणि Q हे लॉजिक येते, पण याचा आन्सर काय आयोग देते ते आपण बघू. खालील वेन आकृतीत जास्तीत जास्त विद्यार्थी कोणता विषय निवडला आहे ते बघा. तर पहिले आपण गणितामध्ये किती आहेत बघू. तर मॅथमध्ये या सर्कलमधल्या याची पूर्णची बेरीज करायची. प्रथम 14, 13, 12, 18, 30. तर गणिताची पूर्ण बेरीज येते 86. त्यानंतर विज्ञानमध्ये 19, 15, 13, 16, 20. तर याची बेरीज येते सायन्स 101. त्यानंतर भूगोलची बेरीज येते 71 आणि इतिहासची बेरीज येते 59. तर या प्रकारे 101 ही सगळ्यात मोठी बेरीज आहे, त्यामुळे विज्ञान या शाखेत सर्वात जास्त विद्यार्थी आहेत. तर इथे धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार केला आला. 3 बाजूच्या घनाची बाजूची लांबी 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर असल्यास 3 घनाच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर किती? तर इथे आपल्याला व्हॅल्यूम दिले 3, व्हॅल्यूम 1, व्हॅल्यूम 2 आणि व्हॅल्यूम 3. तर इथे किती आहेत? 3 सेंटीमीटर, 4 आणि 5. तर याचं क्यूब केल्यानंतर, कारण घनाचे असते ए क्यूब, 27, 64 आणि 125 सेंटीमीटर. तर सर्व व्हॅल्यूमची बेरीज केली 27, 64 प्लस 125, तर याची बेरीज येते 216. त्यानंतर म्हणजे ए क्यूब 216, तर त्याचा एरिया आला 6 सेंटीमीटर. त्यानंतर
आपल्याला साईट विचारलं मोठ्या याचं एरिया असतो साईटचा 6 साईटचा वर्ग बाजूचा वर्ग, तर प्रत्येकाला 6 न गुणायचं 6 एरिया 1 6 3चा वर्ग याचं येते 54 A2 6 गुणिले 4चा वर्ग 96 A3 6 गुणिले 5चा वर्ग 150. म्हणजे सर्व एरियाची बेरीज केली तर पहिला आलं 54 अधिक 96 अधिक 150 हे 300 सेंटीमीटर. तर या प्रकारे पहिले आले आपले 216, हे 300 याचा रेशिओ आणि खाली 216 याचा रेशिओ जर काढला तर तो येतो 25/18. अशा प्रकारे याचं उत्तर 25/18 येते. तर या प्रश्नामध्ये एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानावर ती 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. दुसऱ्या स्थानावर नवीन एकूणपैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर 248 प्रवासी त्यात असल्याचे माहीत होते. तर सुरुवातीची प्रवासी संख्या काढा. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या पहिल्या प्लॅटफॉर्मचं कॅल्क्युलेशन करू. त्यामध्ये पहिले x होते, त्यामधील 1/3 उतरवते. त्यानंतर त्यामध्ये 280 अधिक बसतात. तर याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उर्वरित राहिले किती, तर 1/3 मधून 3/3 मधून 1/3 गेल्यानंतर उर्वरित राहिले 2/3 x प्लस आणि इथून बसलेले 280. तर आता हे झालं पहिल्या प्लॅटफॉर्ममध्ये. आता दुसरा प्लॅटफॉर्म. त्यानंतर दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूणपैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. म्हणजे यातलेच येईल 2/3 x प्लस 280 हे झाले किती होते गाडी तेवढे, आणि त्यानंतर वजा अर्धे प्रवासी. कोणाचे अर्धे, याचे अर्धे 2/3 x प्लस 280 आणि नंतर 12 अधिक प्लस 12 असे याचे कॅल्क्युलेशन येईल. आता आपण प्रथम एवढा हा ब्लॉक सोडून घेऊ. तर इथे 2 ने यायला गेले 140, म्हणजेच ते येतील 1/3 x प्लस 140 प्लस 12. म्हणजे गाडीमध्ये दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर एवढे राहिले. तर याच्यामध्ये याची बेरीज केल्यानंतर येईल 152. म्हणजे सध्या राहिले 1/3 x प्लस 152. आता 152 म्हणजेच किती, तिसऱ्या पोलत 248. तर 1/3 x प्लस 152 बरोबर 248. तर 248 मधून 152 गेल्यानंतर ते 96. 1/3 x बरोबर 96. 96ला 3 ने गुणल्यानंतर 96 गुणिले 3 तेथील 288. अशा प्रकारे या गणिताचं उत्तर येईल 288. त्यानंतर सोबतच्या आकृतीत, त्या आकृतीत कुशल कामगाराचे वर्गीकरण दर्शवे. उत्पादन क्षेत्रात 450 कामगार करत आहेत. उत्पादन क्षेत्र इथे 90%, पूर्ण सर्कल हा 360चा आहे. त्यामध्ये 90 डिग्री म्हणजे 450. तर कुशल कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात 72 डिग्री. तर 72 डिग्री म्हणजे किती, तर
472 ते 90. येथील 72 गुणिला 5 9 45, तर त्याचं येईल 360. तर खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. आयात म्हणजे डॉक्टर, तर आयातला डॉक्टर. त्रिकोण म्हणजेच गायक. वर्तुळ म्हणजेच कलाकार. आणि चौकोन म्हणजेच खेळाडू असं दर्शवतात. तर खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही? गायक किंवा खेळाडू नाही, परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे. तर कलाकार वर्तुळ घ्यायचं आणि आयात हे दोनच आले पाहिजे, म्हणजे हा चौकोन नसला पाहिजे. आणि त्रिकोण इथे फक्त 12 अंक आहे की जे ही कंडिशन फॉलो करते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 या संख्येने पूर्ण भाग जातो? 8, 9, 10, 11 याचा जर आपण लसावी काढला तर तो येतो 3960. तर हा लसावी आल्यानंतर आपल्याला 56,160 या संख्येला भाग द्यायचा. पूर्ण भाग जर गेला तर तो पूर्ण भाग ती संख्या आपलं उत्तर असेल. तर याला भाग दिल्यानंतर 3960 ने ते 14.18 म्हणजे हे पण उत्तर नाही. 2 नंबरमध्ये 36,960 ला भाग दिल्यानंतर ते 3960 ने भाग दिल्यानंतर 9.33 म्हणजे हे पण पूर्णांकात आले की नाही, पूर्णपणे भाग गेला तर तेच आपलं उत्तर असेल. नंतर 29,700 ला भाग दिल्यानंतर 2960 ने 7.5 म्हणजे 4 नंबरचं उत्तर बघू आपण. 47,520 भागिले 39,60 तर येथे 12. अशा प्रकारे हे याचं उत्तर आहे. इथे बघा यमची किंमत 2 असतात, म्हणजे यामध्ये आपल्याला यमच्या जागी 2 टाकायचे. -4 m पॉवर -4 भागाकार 8 m वजा 3 म्हणजे 1/4 m 4 भागाकार छेद 8 m भागाकार 3. त्यानंतर m ची व्हॅल्यू 2 टाकू आपण. 8 गुणिले 2 क्यूब. त्यानंतर 1/8 चा पॉवर 4 भागिले 1/16 पॉवर 3. इथे दोन्ही सारख्या कार्यासाठी इथे याला 2 ने गुणावे लागेल, त्यामुळे घातांकाच्या नियमानुसार ते येईल 1/2 4 गुणिले 3 भागाकार 1/2 3 गुणिले 4 म्हणजेच हे सारखे सारखे होऊन याचं उत्तर 1 येईल. तर इथे बघा प्रकृती विद्यालय हा पहिला ब्लॉक प्रकृती विद्यालय, दुसरा संस्कृती विद्यालय. या 2 शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोडस्तंभात आहे. तर प्रश्न बघा, प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे? इंग्रजी ऑलिम्पियाडला 20 विद्यार्थी बसले आहेत प्रकृती विद्यालयामध्ये, तर विविध परीक्षेतील फरक आहे 5. तर 5 चे 20 किती? 4 पट आहे, म्हणजे याचं उत्तर 4 पट हे होईल.
त्यानंतर खालील दिलेल्या जोडस्तंभातील हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षेची माहिती दर्शवतो. तर सीई 2000 म्हणजे पहिल्यापासून तर सीई 2006 पर्यंत किती कमतरता झाली, तर इथे होते 55 आणि इथे आले 40. म्हणजे फरक 55 वजा 40 म्हणजे 15. तर 40 वर 15 म्हणजे किती टक्के कमी झाले? चे 10 75 भागीला 2 म्हणजे याचं उत्तर येईल 37.5% कमी. त्यानंतर एका संख्येला 5 ने भागले असल्यास बाकी 3 उरते, तर त्या संख्येला 5 ने भागले असल्यास बाकी काय उरेल? तर 5 के आणि बाकी किती उरते? 3. तर त्या संख्येच्या वर्गाला 5 ने भागल्यास म्हणजे 3चा वर्ग 9. 9ला 5 ने भागल्यास बाकी किती उरते? 4. तर 4 याचं उत्तर येईल. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जाऊ घेतले. त्याने 20,000 रुपये कर्ज घेतलं. त्यानुसार ही रक्कम त्याने त्यावरील 2800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत आणि 2800 रुपये व्याज. म्हणजे ती रक्कम झाली 22,800 रुपये. प्रत्येक हप्त्यात 12 हप्त्यात द्यायची आणि 12 हप्त्यात प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयाने कमी. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती असेल? तर यामध्ये 22,800 रुपये द्यायचे 12 महिन्यात. याला जर आपण 12 ने भागले तर प्रत्येक हप्ता हा 1900चा येऊ शकतो. म्हणजे याचा ॲव्हरेज सरासरी आली 1900. तर यामध्ये 2 प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. तर हप्ते किती असतील? 12. 1 2 3 4 5 6 नंतर 7 8 9 10 11 12. याचा सरासरी 1900 आली. म्हणजे 1900 हे 6व्या हप्त्यापर्यंत झाले. म्हणजे इथे 7व्यामध्ये दिले असतील 1850 आणि प्रत्येकमध्ये 100चा फरक म्हणजे इथं आला 1950. हे जर सरासरी झाली. इथे 1950, इथे 2050, इथे 2150 आणि इथे 2250, इथे 2350 आणि पहिला हप्ता किती असेल? 2450. अशा प्रकारे याचं उत्तर 2450 येतं. आता आपण दुसरी मेथड पण पाहू. तर बघा, पूर्ण रक्कम होती 22,800. ॲव्हरेज गुणिला 12 महिन्याची होती. तर ॲव्हरेज होती पहिली हप्ता आणि लास्टचा हप्ता भागीला 2 आणि गुणिला टोटल. तर यामध्ये 22,800 बरोबर पहिला हप्ता आणि पहिल्या आणि शेवटचा 100चा फरक, अशा प्रकारे 1100 चा डिफरन्स 2 गुणिला 12. तर इथे 6 2x हे x आणि x ची बेरीज 2x वजा 1100 बरोबर 22,800 आणि 6 याला भागीला 6 ने याला भाग दिल्यानंतर याचे 3800. 2x वजा 1100 बरोबर 3800. नंतर 2x 3800 आणि 1100 3800 प्लस 1100 म्हणजे याची बेरीज येईल 4,900. 2x म्हणजे x ची व्हॅल्यू येईल 4,900 भागीला 2. तर येईल 2450. ही दुसरी मेथड पण लक्षात ठेवा.
पुढचं गणित, समजा ए बी सी एखादे काम अनुक्रमे ए बी सी तर यामध्ये 20, 30 आणि 60, तर याचा एलसीएम आपण 60 घेऊ. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60, 60 एक 60. अशा प्रकारे याचं येईल 3, 2, 1. तर ए नेहमी काम करतो, ए नेहमीच काम करेल. आणि तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला भेटेल. म्हणजे 3 दिवसात एकूण झालेलं काम किती? 3 हे ए डबल दुसऱ्या दिवशी एने केले आणि तिसऱ्या दिवशी 6 काम, म्हणजे 3 दिवसात होईल 12 काम. 3 दिवसात झालं 12 काम. 60 काम करायचं तर 12 पंच 60, यालाही 5 न गुणल्यानंतर येईल 15, त्याचं उत्तर येईल 15 दिवस. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे? तर परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या? जे p/q फॉर्ममध्ये असतात आणि q हा 0 नसला पाहिजे. तर यामध्ये 1 प्लस √5, तर √5 ही वर्गसंख्या नाही, म्हणजे जर रूट निघत नाही म्हणजे पॉईंटमध्ये हे नाही. 5 प्लस √3 आणि 5 मायनस √3 इथे पण वर्ग निघत नाही, त्यामुळे ही अपरिमेय संख्या आहे. 2 प्लस, याला जर आपण सॉल्व केलं √2 प्लस 1 √2 चा वर्ग, तर इथे आपण सॉल्व केल्यानंतर या स्क्वेअरने हे रूट कॅन्सल होतात आणि 3/2 म्हणजे 3चा वर्ग केल्यानंतर 9/2 म्हणजे p/q फॉर्ममध्ये हे उत्तर येते. आणि पाय आपल्याला माहिती आहे, पाय ही अपरिमेय संख्या आहे, ही प्रसिद्ध अपरिमेय संख्या आहे. अशा प्रकारे आपण सर्व ग्रुप सीचे सर्व गणितचे प्रश्न सॉल्व केले आहेत. तरी आपल्या या चॅनलला सर्वांना शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.